2 दिवसावर परीक्षा आलेली असताना देखील आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर का उतरावं लागतंय आपण त्या विद्यार्थ्याला विचार. दादा, काय तुझी मागणी, काय व्यवस्थेचा बळी कोण ठरतंय? 100% व्यवस्थेचे बळे एमपीसीचे आज कोण आहे व्यवस्थेचा बळी, कोण आहे? व्यवस्थेचे बळी हे फक्त एमपीएससीचे विद्यार्थी ठरत आहेत. जागा वाढ होत नाहीये. पहिली गोष्ट जागा वाढ होत नाही. दुसरी गोष्ट आलेली परीक्षा वेळेत होत नाही. जर वेळेत परीक्षा झाली तर वेळेत निर्णय येत नाहीत. रिझल्ट वेळेत येत नाही. रिझल्ट आला तर परत नाही आला तर आपल्याला खेटे घालावं लागतात. 2-3 वर्ष झालं मुलांना सिलेक्शन झालेलं असून पोस्ट भेटत नाहीये. या सगळ्याला जबाबदार कोण? आता जी वयवाढ झालेली आहे मुलांची, या वयवाढीमध्ये सगळ्यात महत्वाचं धोरण कोणाचं चुकलंय तर ते सरकारचं चुकलंय. सरकारनं लेट का काढली आपली ऍड? सरकारनं ऍड लेट काढल्यामुळे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला भोगाव्या लागलेल्या आहेत. यासाठी सर्वस्व जबाबदार सरकार आहे. 2 दिवसावर परीक्षा आली आहे, काय विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो? 100% 2 दिवसावर परीक्षा आलेल्या आहेत तरी सुद्धा मुलांना आंदोलनाला उतरावं लागतंय. याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. मुलं 10-10 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास करतायत. गावाकडून त्यांना घरचे आई वडील शेतकऱ्याकडे पैसे पाठवतात अभ्यास करायसाठी, पण मुलांना आज रस्त्यावर उतरावं लागतं. हे फक्त आणि फक्त शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे. आणि एमपीएससीचे विद्यार्थी दरवेळेस त्यांना परीक्षेच्याच वेळेस आंदोलन करावं लागतंय. काय कारण आहे तर कशामुळे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी एमपीएससीचे विद्यार्थी मुद्दाम परीक्षेच्या वेळेस आंदोलन करत नाहीत. नाही करावं लागतं विद्यार्थ्यांवर वेळ येते. कारण असं आहे, 7 महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे मुलांचा. तरी सुद्धा सरकारनं वेळेत GR काढायला पाहिजे होता. वेळेत लिंक ओपन करून द्यायला पाहिजे होती. तर हा मुद्दा वेळेत सॉल्व्ह झाला असता, पण सरकारनं असं केलं नाहीये. सरकार फक्त आज करू उद्या करू निर्णय घेऊ, फक्त याच्यामध्ये सरकारनं आमचा वेळ खाल्लेला आहे. आमचा 2 दिवसाचा पेपर आहे तरी पण आम्हाला इथं उतरावं लागतंय. नाईलाज आहे आमचा. आता मनोज जरांगे पाटील इथं आंदोलन तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेत, मार्ग निघाला असं वाटतं का? 100% आमचा मनोज दादांवरती विश्वास आहे. आमचा मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर सुद्धा विश्वास आहे. ते आमच्यासाठी जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी योग्य असेल. समजा निर्णय झाला नाही तर पुढची दिशा काय असेल? तर आम्ही याच ठिकाणी थांबू. आम्ही सरकारला वेटीस धरू आणि आमचा GR आम्ही खेचून आणू. खरं तर आपण बघू शकता की एमपीएससीचे विद्यार्थी हे मागे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत मागे हटत नाहीत. या आधीचा पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा इतिहास आहे की यावेळी बालगंधर्व चौकातील आंदोलन असो किंवा अहिल्या अभ्यासिकेच्या समोरचं आंदोलन असो, जोपर्यंत निर्णय हातात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी मागे घेतलं नाही.